काय ठरलं तुमचं? येताय घरात का सगळ्या बॅगा टाकू टॅक्सीत? आई मी निंगेला हॉस्टेलला सोडायला आलो होतो. तुम्ही येताय? आई प्लीज बोल. एवढ्या रात्री खेळली आहेस का तू? एवढ्या रात्री तू जाणार? ऋषी सरांना पण त्रास होईल सोडायचा वगैरे. नको तू तू थांब इथे थांब. म्हणजे काय हरकत नाही, तू घोरपड आहे ना. तूही महाजन नाही मी महाजन नाही. चालेल थांब तू. नाही नको, नाहीतर परत नंतर काय तर बोलशील. नाही नाही मी कशाला काही बोलेन. येतो. हा तू ये तू. चल चल चल. हाय रेश. आजी कमळी मला आत घेऊन आली. आजी अहो तुम्ही बोला की. तर कमळी बी आली तुमच्याकडं. ती तुमची नात आहे. मग तुम्ही तरी बी अजून अशाच का आहे? तू काळजी करू नको निंगे. आता तू आलीस की नाही, आपण दोघी मिळून आजींना आधीसारखं करूया. आजी तुम्ही आता लवकर बऱ्या होणार की नाही? नक्की बरी होईल ती. आणि आता निंगी सुद्धा आली आहे म्हटल्यावर का नाही बरी होणार? बरं जाऊन झोपा तुम्ही, रात्र खूप झाली. होय, आधी आजींना झोपवतो. मी बघतो, मी आहे ना. जा आवरून झोपा. ठीक आहे. गुड नाईट आजी. गुड नाईट आजोबा. रेश कॉफी हवी आहे का तुला? मी कॉफी घेते. मला काही नको, मी त्यांना बाय म्हणायला थांबलोय. ऋषी सर निघालात वय? हो सर लय म्हणजे लय थँक्यू. ओके, तुम्ही आता राहा नीट. वय चला येतो. चला मी सोडतो तुम्ही. ये. आलो. हा. ऋषी सर हा थँक्यू. म्हणजे मुंबईत आल्यापासून अन्नपूर्णा आजी, राजन काका आणि तुम्ही एवढीच माझी माणसं आहेत ज्यासने मी हक्काने काय बी सांगू शकतो, कधी बी बोलवू शकतो. अहो मी काय निंगी बी हेच म्हणते. खरंच थँक्यू सो मच. तुम्ही आमचा सच्चा दोस्त आहे. थँक्यू. काय ग वेडी आहेस का? आणि एक सर तुम्हाला एक सांगायचं होतं. हा म्हणजे मगाची जेव्हा कामिनी आजी आणि रागिनी काकी निंगीला बाहेर काढत होत्या की नाही, तेव्हा मी अन्नपूर्णा आजींकडे बघितली. तेव्हा त्यांच्या हाताचं बोट हलत होतं. काय? अगं मग एक चांगली बातमी आहे. त्या खाणाखुणा करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असणार आहेत. सी त्यांच्या आसपास काय घडतंय हे तर त्यांना समजतच असणार आहे ना. त्यांना आता बोलता येत नाहीये, त्या परिस्थितीत नाही आहेत, म्हणून त्या खाणाखुणा करून तुला काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करत असणार आहेत. हाय तुळजाई, सर माझ्या मनातलं बोललासा बघा. म्हणजे पण जर जेव्हा कामिनी आजीला मी बाहेर काढत होतो तेव्हा त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही. म्हणजे तेव्हा त्यासनी काहीच सांगायचं नसेल कदाचित. ह्योच प्रश्न होता म्हणून तुम्हाला विचारलं बघ. याच खरंच चांगली बातमी आहे ही. आणि त्यांनी जर परत असं काही केलं ना तर आधी डॉक्टरांना अपडेट कर. काळजी घे आणि त्यांची. आणि आता तू पण आराम कर, उशीर झालाय खूप. चल गुड नाईट. गुड नाईट. बाय. आज एका फालतू फालतू कमळी नावाच्या मुलीने मला घराबाहेर काढलं. अरे ज्या नोकर चाकरांना मी पगार दिला होता ते सगळे जण माझ्यावर उलटे फिरले. ते पण तिच्या बाजूने झाले. लाज वाटते मला, लाज वाटते मला. मी खरंच लाज वाटते, माझीच लाज वाटते.
एका गावच्या मुलीने माझा अपमान केला. अरे आयुष्यभर इतकं मिरवत होते मी, पण त्याच गोष्टीला आज ग्रहण लागलं. कामिनी, एका गावच्या मुलीकडनं हरलीस तू. हरलीस तू कामिनी. नाही पाहिजे. नाही. काय करतेस? डोकं फिरलंय का तुझं? स्वतःला का मारून घेतेस तू? शांत हो, शांत हो, शांत हो. काय शांत? नाही, आजपर्यंत कुणीही माझा इतका अपमान केलेला नव्हता. या अन्नपूर्णाने सुद्धा इतका माझा अपमान केला नव्हता जेवढा आज या गावच्या पोरीने केलाय. अरे सगळ्यांच्या देखत मला घराच्या बाहेर काढते. माझं चुकलंय. खूप हलक्यात घेतलं मी तिला, आणि आज तिचंही चुकलंय. तिने सुद्धा मला हलक्यात घेतलंय. पण आता नाही, आता मी माझी चूक सुधारणार. कमळे, तुला माहित आहे का, तू सापाच्या शेपटावर पाय दिलायस. आता असा डंख मारीन ना तुला का. ये निंगे, आजपासून हीच आपली खोली, तिथंच आपण राहायचं. अगं आय 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 कमळे, अगं एवढी मोठी खोली. अय्यो, हा कमळे, अगं माकडीच्या खोली चित्ता. अय्यो, मेकअपचं सामान. अय्यो, आरसा आणि त्याला लाईट बी आहे. काय आहे, खुर्ची जसा कापूस आहे गो. काय आहे कमळे. अय्यो, तिचा बेड बघ कसला आहे. मांजर आहे, मस्त आहे गो. बघू, लयच भारी खोली आहे कमळे. हा, अय्यो कमळे, अगं कसली मोमो गाडी आहे ग. कमळे, तू काही म्हण, पण या खोलीचा हिश्श्याच एकदम आड आहे बघ. लयच भारी आहे. ए निंगी चिंगी, काय चाललंय? माझा बेड आहे, उठ. तुझ्या हॉस्टेलची रूम नाही, माझी रूम आहे, चल उठ. अगे खुळे, आता आपण तिघी बी याच खोलीत राहणार. आणि कमळे, मी तर आता याच बेडवर झोपणार. चालतंय की, तू आणि अनिका वर झोपा, मी खाली झोपतो. ए काय वर झोपा? शी, तुमच्यासारखे गावच्या राहू द्या इथे, मला नकोय रूम. हिला बिचारीला तिची खोली सोडून जायला लागलं ग. खरं ते नव कमळे, पण आपण इथं का आलोय राहायला? अगं म्हणजे इच्छा खोलीत आपण देऊया की तिला तिची खोली परत. आणि तसं बी कमळे, या खोलीतलं बाथरूम बी आपल्या हॉस्टेलच्या रूम पेक्षा लय मोठा असेल बघ. आणि आपण राहू शकतो की तिथं. निंगे थांब, एवढ्या सहजासहजी आपण तिला तिची खोली द्यायची नाही. खरं आपल्याला भीतनं जायचं, पण त्याआधी ह्या चेटकिनीसनी चांगलाच धडा शिकवायचा आणि मगच जायचं. तू टेन्शन घेऊ नको, तू मस्त झोप. हा, पुढचं पुढं बघू. चालतंय. अय्यो, मस्त आहे गाडी. मांजर बघ कसली आहे.